महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन। आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, लातूर जिल्ह्याच्या वतीनं अहमदपूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या सभेचा आज कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्याचं भूषण महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब आहेत। या कार्यक्रमासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार होते, परंतु आज त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत। मंचावरील सर्व भारतीय जनता पक्ष, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, महायुतीचे सर्व नेते आणि बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर आठवले साहेब केंद्रीय मंत्री झाल्यानंतर बऱ्याच दिवसाचा खंड होता। या लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची सभा खरं पाहिलं तर लातूर शहरामध्ये सभा व्हायला पाहिजे होती, परंतु ती आम्ही घेऊ शकलो नाही। म्हणून या ठिकाणी अहमदपूरला मी धाडस केलं आणि या ठिकाणी अहमदपूरला सभा घेण्याचा प्रयोजन या ठिकाणी आम्ही करण्यात आला। मित्र, मी जास्त वेळ घेणार नाही। आता माझ्या नंतर आठवले साहेबच बोलणार आहेत। मी आपल्या सर्वांना एक विनंती करणार आहे। मित्र, हा रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावरला हा रिपब्लिकन पक्ष आहे आणि ते आठवले साहेब चालवतात। हा पक्ष भारतातच नाही, जगाच्या 100 देशामध्ये आठवले साहेबांनी पोहोचवलेला आहे। अरे, नागालँड सारख्या ठिकाणी 2 आमदार आठवले साहेबांच्या पक्षाचे आणि म्हणून आठवले साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा, रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन या जगामध्ये त्यांनी हा रिपब्लिकन पक्ष पोहोचवलेला आहे। भारतातच नव्हे तर जगामध्ये हा रिपब्लिकन पक्ष पोहोचलेला आहे। म्हणून आपणा सर्वांना विनंती करणार आहे की आपण रिपब्लिकन पक्षाच्या आठवले साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं आपल्याला उभं टाकायचं आहे। याचं कारण असं आहे की आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे। आपण आपली ताकद स्वतःची नाही आहे, आपण एकटे सत्तेमध्ये जाऊ शकत नाही। म्हणून आपल्याला जशी मायावती उत्तर प्रदेशामध्ये 2 वेळा भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुख्यमंत्री झाल्या, त्याचप्रमाणे आपल्यालाही सत्तेमध्ये जायचं आहे आणि म्हणून सत्तेचा वाटा जर मिळवायचा असेल तर आपल्याला आठवले साहेबांसोबत राहावं लागणार आहे आणि आठवले साहेबांमुळे सत्तेचा वाटा आम्हाला आज या ठिकाणी मिळालेला आहे। आठवले साहेबांना सांगू इच्छितो, साहेब, काल परवाच्या अहमदपूर नगरीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये रिपब्लिकन पक्षानं सहकार मंत्र्यांनी आणि बाळासाहेब जाधव साहेबांनी आम्हाला झुकतं माप दिलं। या ठिकाणी आम्हाला 4 जागा सोडल्या, 3 आमच्या निवडून आल्या, 1 थोड्या मतानं गेली आणि पंचायत समितीला आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या 2 जागा आल्या। कुठं सर्वजय जाई, जय भीम करा साहेबांना। बोडगे कुठं आपला नंदू, जय भीम कर बेटा। हे पंचायत समितीचे आपले रिपब्लिकन पक्षाचे चिकटे साहेब हे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही बाबासाहेब पाटील साहेबांसोबत युती केली आणि
सत्तेमध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणून सर्वांना विनंती माझी राहणार आहे की या ठिकाणी आपल्याला रिपब्लिकन पक्षाच्या आठवले साहेबांच्या पाठीशी राहावं लागणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा झेंडा, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार आठवले साहेब या देशामध्ये घेऊन चाललेले आहेत. आता महाराष्ट्रापुरते नाही, आठवले साहेब मर्यादित राहिलेले नाहीत, राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, देशापुरते मर्यादित राहिलेले आहेत. आठवले साहेब लंडनला गेले. तुम्ही फेसबुकवर बघता जगामध्ये रिपब्लिकन पक्ष आता फोपावलेला आहे. या ठिकाणी मी नागालँडचे आपले दोन आमदारांना आणायचा प्रयत्न करणार होतो, परंतु माझा आणि साहेबांचा संपर्क झाला नाही. आणि म्हणून आपणा सर्वांना लातूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणचे आमचे श्रीकांतजी बनसोडे असतील, माझे सहकारी आहेत, या इकडं आम्ही दोघांनी, अरुण वागंबर, सुनील वाहुळे, आम्ही सर्वांनी मिळून या कार्यक्रमाला ताकद लावलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि मी आता जास्त वेळ बोलणार नाही. आठवले साहेबांना आता इथून आपला संबोधित करून संभाजीनगरला त्यांना जायचं आहे. कालपासून आठवले साहेब या ठिकाणी आपल्या लातूरच्या दौऱ्यावर आहेत. काली आपल्या गृहभेटी झाल्या, या ठिकाणी वातावरण चांगलं झालं. यानंतर मी माझं दोन शब्द संपवतो आणि या ठिकाणी मी सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेबजी जाधव साहेबांना विनंती करतो